जय हिंद मित्रांनो, पाहू शकताय आपण सापसोडा ह्या जंगलामध्ये आलेलो आहोत। तर सर्वाला विनंती, साप कोणी मारू नये। उन्हाळा सुरू झाला आहे आणि साप हा कोणता आहे हा तुम्हाला बघता क्षणी ओळखीता येतोय। पण याच्यामधून एक मेसेज देऊ इच्छितो, साप ओळखण्यापेक्षा माणूस ओळखायला शिका। कारण गोड साखरेची कहाणी ही कडू आहे, ती एक जहर आहे। तसंच गोड बोलणारी लोक आपल्या एका ताटात बसून घास मोजणारी असतात। म्हणजे मेसेज का द्यायचा आहे, सध्याची परिस्थिती, तुम्ही जर कोणाच्या वेळेकाळीला पडलात तो तुम्ही आपले किंवा तुम्ही कोणाची गरज भागवली, मग तिथं मित्र असन, प्रेम असन, लोभ असन, माया असन, आणि प्रत्येकाला वाटतं की ह्याच्या आयुष्यात काय घडलं म्हणून तो असं नाही। खरी कहाणी आहे, तुम्ही जर कोणाच्या कामाला पडला, 2 रुपये दिले घेतले किंवा गरजेनुसार जर गेलात तर माणसं आपले पण दाखवतात। पण ज्या दिवशी एक दिवस तुमच्याकडून कुठलं काम नाही होवा, 1000 कामं केलेली तुम्ही काय होतात ते पाण्यामध्ये जातात। आता हा सापच आहे, मी साप धरतोय, वाह वाह करते, पण ज्या दिवशी मला चावण किंवा मी मरेल किंवा काय होईल त्यावेळेस हेच लोक म्हणतात आणि म्हणतेन पण की ह्याला धरायचं काय काम होतं। कारण समाज हा दोन असतो। साप प्रत्येकजण ओळखतात, पण आपल्या ताटामध्ये बसून आपल्या अन्नात कोण विष कालवतंय, आपलं कोण आणि परके पण कोण आहे एवढं ओळखा। आणि ह्या सापाच्या माध्यमातून सर्वाला विनंती करतो, साप कोणी मारू नये। साप हा एक पर्यावरणाचा हिस्सा आहे। साप वाचला तर माणूस वाचणार आहे। औषध गोळे आणि भूल ही सापाच्या विषयापासून आहे, पण या सापापेक्षाही जहरीला आहे तो माणूस, जो नुसता गोड बोलतो आणि वेळेनुसार आपलं काम बघून घेतो। असे भरपूर लोक आहेत या जगामध्ये, यांना ओळखाय शिका। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपण या फॉरेस्टमध्ये याला सोडत आहोत, पाहू शकताय हा मोठ्या साईजचा साप आहे। तुम्ही आतापर्यंत भाकड कथा म्हणा किंवा काय म्हणा ऐकली, पण आता रेल बघा, हा इंडियन स्पेक्टिकल कोब्रा आहे, याला न्यूरोटॉक्सिन नावाचं जहर आहे। हा तर साप आहे, हा विष घेऊन फिरतो, पण गोड बोलून माणूस ह्याच्यापेक्षा डबल विष घेऊन फिरतो। याचं जहर तरी औषध गोळ्याने उतरल, पण ज्या माणसाने कानामध्ये किंवा ताटामध्ये विष कालवलं शब्दाच्या ह्या माध्यमातून, ते विष कुठल्याच औषध गोळ्याने जात नाही। ही माझा 100% आपला स्वतःचा भरोसा आहे। चला आपण याला सोडू। पाहू शकताय तुम्ही, मोठ्या साईजचा साप आहे। थोडंसं आपण बाजूला येऊन दाखवतो मी तुम्हाला। कॅमेरामॅन आमचे बंधुराज उद्धवजी घोगरे हे आज पहिल्यांदाच लाईव्ह साप बघत आहेत। तर बघा तुम्ही, मी तुम्हाला या सापाची खासियत एकदम जवळून दाखवतो। त्याला बाहेर यायचं आहे, पण येऊ का नको, पाहू शकताय तुम्ही। हा एवढ्या मोठ्या साईजचा साप आहे। हा आहे इंडियन स्पेक्टिकल कोब्रा आहे। याला न्यूरोटॉक्सिन नावाचं जहर आहे। आपण पाहू शकताय मोठ्या साईजमध्ये साप आहे। तर आपण ह्या फॉरेस्टमध्ये याला सोडून